श्री विठ्ठल. हॅलो श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. हरी हरी. संतापायी माथा ठेविता सद्भावे, संतापायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. म्हणूनिया संता अखंड भजावे, त्यांचे चरणी भावे लीन सदा. साधूपासी देव कामधंदा करी, साधूपासी देव कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया. म्हणूनिया संता अखंड भजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. नामा म्हणे देव इच्छी संत संग, नामा म्हणे देव इच्छी संत संग, आम्हा जीवलग जन्मोजन्मी. म्हणूनिया संता अखंड भजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम, जगननीत पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगकार प्रथम दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. कलावज्ञ जीवोदार्थावतारम, कलांकांक तेजोधिकामोदि वक्रम. फलानिशबादापनोदारदक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा.
मुक्ताबाई नमोते बोला पावने मुक्ताबाई नमोते बोला पावने मुक्ताबाई नमोते बोला पावने बोला पावने नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची देवराज्य सेव्यमान पावनाग्री पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगिवृन्द वन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे जटाकटाः सम्भ्रमं भ्रमण्यलिम्प निर्झरे विलोल वीचिवल्लरी विराजमान मूर्धनि धग 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 ज्वललाटपट पावके किशोर चन्द्रशेखरे रथे प्रतीक्षणं मम जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलम्ब्य लम्बिताम्बुजङ्ग तुङ्ग मालिका डमट 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 निनाद वडमर्वयं चकार चण्ड ताण्डवं तणोतु नः शिवा शिवम् आकाशतारकलिङ्गं पातालहटकेश्वरं मृत्युलोके महाकालं सर्वलिङ्गं नमस्तुते ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् तपोज्ञानवैराग्यं भक्तिस्वरूपं सदा अलङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे असे वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं मस्तकहे मस्तके पायावरे वार करी संताचा वार करे 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 संतापायी माता ठेविता सद्भावे संतापायी माता ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप म्हणून या संता अखंड भजावे त्यांचे चरणी व्हावे लीन सदा राहू द्या काय अडचण नाही नॉर्मल आता 1 तास राहिला आपल्याकडे 5 मिनिटं नको तिकडे जायला हरी हरी विठ्ठल विठ्ठल ठेविता
सद्भावे संता पायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप म्हणवुनिया संता अखंड भजावे त्यांचे चरणी व्हावे लीन सदा अखिल कोट ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम शक्ती संपन्न भगवान श्री प्रभू रामचंद्रांच्या सेवेकरिता माझ्या ज्ञानोबाराया तुकोबाराया निवृत्तीराया माझ्या सद्गुरू गंगागिरीजी महाराज सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या सेवेकरिता किंबहुना तुम्हा सर्व रामरूप पांडुरंग रूप श्रोतृवर्गाच्या सेवेकरता निवडलेला अभंग भगवंताचे लढिवाळ भक्त वत्सल संत श्रेष्ठ नामदेवराय यांचा 4 चरणाचा मानवी जीवाला शिवापर्यंत घेऊन जाणारे नेमके कोण याचं गोड उत्तर देणारा अभंग सेवेकरिता निवडला विठ्ठल निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायाचा अभंगाची पार्श्वभूमी तुम्हा रसिकांना आवडेल रुचेल पचेल आणि भावेल मानवी जीवन मिळाल्यानंतर प्रत्येकाला अपेक्षा आहे सुखाची जसं म्हटलं जातं समानार्थी शब्द सिमिलर वर्ड एका अर्थाचे अनेक शब्द तुम्ही म्हणाल महाराज पहिल्यांदा तुम्ही कीर्तनाच्या सुरुवातीला सुखाला महत्त्व दिलं मुद्दा असा आहे आम्ही कीर्तनाला आलो देवधर्म करण्याकरता आलो आणि तुम्ही सुखाची चर्चा करताय तर जसं समानार्थी शब्दामध्ये वॉटर जल पाणी एका अर्थाने वापरलं जातं तसं देव हा सच्चिदानंद रूपाय तो आनंद स्वरूप आहे म्हणून ज्याला ज्याला गरज आनंदाची त्याला गरज असेल तर ती केवळ आणि केवळ ईश्वरी तत्वाची देव आणि आनंद वेगवेगळा नाही साखर आणि गोडी जशी वेगवेगळी नाही तसं देव आणि त्याचा असलेला आनंद वेगवेगळा नाही ज्याला ज्याला गरज आनंदाची आहे अप्रत्यक्षरित्या इनडायरेक्टली त्याला गरज देवाचीच आहे म्हणून देवाच्या शोधार्थ निघालेला सकल मानवी समाज परंतु कैक वाटा जेव्हा जन्माला आलो तेव्हा डोळ्यासमोर आल्या कोणी योगाच्या वाटेनं गेलं कोणी कर्मकांडाच्या मार्गानं गेलं परंतु आमच्याकडनं एवढं सगळं शक्य नाही कारण मुलाबाळाचा प्रपंच आम्हाला बघायचा आहे मग हातात झालेला समाज आता बाकी विचार करू लागला कोण आपल्याला ईश्वरी तत्वापर्यंत घेऊन जाईल मनामध्ये संदेह आहे मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे गरज तर आनंदाची आहे आणि देवापर्यंत जाणं तर गरजेचं आहे मग नेमकं कुणाचं मार्गदर्शन घ्यावं याकरता विचारसरणी केली पंचकृषीमध्ये विचार केला तर एक नाव मुखामध्ये आलं आणि गावातल्या पंचकृषीच्या वतीनं या असलेल्या सातपूर विभागाच्या वतीनं या अशोकनगर वतीनं आता नेमकं आपण कुणाला सुखाचा पत्ता विचारावा याकरिता परमार्थिक असलेले अवडंबर आणि असलेली परमार्थिक मोठ्यांचं सानिध्य ज्यांना मिळालं असे आदरणीय हरिभक्तीपरायण संजय महाराजाला ग्रामस्थांनी गाठलं सापडवलं आणि मिळवलं आणि विचारलं का हो तुम्हाला सर्व सुखाच्या अगर बाप रुखुमा देवीवर कुठे ठाऊके तुम्ही प्रमाण तशी गातात मग आम्हाला एक सांगाल का तो देव आम्हाला कसा काय मिळेल गोड मार्गदर्शन महाराजांनी सप्त्याला केलं आणि सांगितलं देव मिळवायचा असेल तर आपल्याला ज्यांना देव मिळाला आणि ज्यांच्या हातून देवानं खीर प्याली त्यांना विचारावं लागेल हे माझ्याकडे कशाला तुमचं रडगाणं घेऊन आले महाराज घेऊन जा ना देवापर्यंत घेऊन जा नामदेवरायापर्यंत नामदेवरायाच्या हातून देवानं खीर प्याली ना चला त्या नामदेवरायाला प्रश्न विचारू नामदेवरायाकडे जाणं म्हणजे इतकं सोपं का ऋषी महाराजाला येवल्यावरून ना शिकायचं म्हटल्यानंतर 3 तास बाजूला करून यावं लागलं आणि नामदेवरायाला जायचं म्हणजे लगेच कीर्तनात बसल्या नामदेवराय का मग जीवाची शिवाची नर नारायणाची जीवात्म्याची परमात्म्याची भेट होण्याकरता आधी तपश्चर्या करावी लागेल म्हणजे काय प्रवास करावा लागेल कोणता प्रवास 7 दिवसाचा प्रवास 8व्या दिवशी काला म्हणजे लाह्याचं देहाचं एकरूपता आणि जीवाची शिवाची एकरूपता महाराज जायला तयारी 7 दिवसाचा प्रवास महाराजांनी सांगितलं 7 दिवसाची गाडी करावी लागेल अन्नदाते ठरले 5व्या दिवसाची अन्नदानाची सेवा तांबे परिवाराने येवले परिवाराने घेतली मुक्कामाच्या ठिकाणाची अजून पुढे जाऊन बोलायचं ठरलं तर समस्त ग्रामस्थांनी 7 दिवसाचे 7 ड्रायव्हर आपल्या अंगावरती घेतले आणि ज्याची खर्चाची जी काही गोळाबिरी येईल ते ग्रामस्थ तयार झाले आता जायचंय ड्रायव्हर तयार झाले कंडक्टरच्या रूपानं आमचे गंगाधर महाराज
राजगुरू 7ही दिवस एकटे प्रवास करणारे, बदलणार फक्त ड्रायव्हर आहे. पहिल्या दिवशी काकडे महाराज आली, पहिल्या दिवसाची ड्रायव्हिंग करण्यात आली. दुसऱ्या दिवशी कैलास महाराज आले, दुसऱ्या दिवसाची ड्रायव्हिंग करण्यात आली. तिसऱ्या दिवसाचे ड्रायव्हर, ह्या ड्रायव्हरची चूक होऊ नये म्हणून समोर बसलेले आहे भरत महाराजांनी तिसऱ्या दिवसाची ड्रायव्हिंग केली. चौथ्या दिवसाची ड्रायव्हर कृष्णा महाराज कमालकर यांनी केली आणि 5 तत्वाच्या देहाला त्या जीवात्म्यापर्यंत नेण्याकरता 5व्या दिवसाची सेवा ऋषी महाराजाकडे आली आणि गाडी चालू झाली. गाडी दर मजर करत 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 पंढरपूरच्या दिशेनं निघाली. नामदेवरायाचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि समस्त अशोकनगर परिसरातील मंडळीनं नामदेवरायाचे पाय धरले आणि प्रश्न विचारला, नामदेवराय गरज आहे सुखाची, देव मिळाल्याशिवाय सुख मिळणार नाही, कारण सुख रूप पैसा तुझा कोण सांगा ऐकत आलो. मग सांगा ना तो देव आम्हाला कसा मिळेल? तुमच्या सानिध्यात देवे, तुमच्या हातून देव खेर पितो, आम्हाला सांगा ना. नामदेवरायानं संपूर्ण उपस्थित असलेल्या लोकांना प्रश्न केला, शीतलताई तुम्हाला राग तर नाही येणार ना? नामदेवराय बोलू लागले. सगळे एकमुखानं म्हणले, नाही येणार महाराज, सांगा ना. सुखाचा शोध घेतात, सुखाचा शोध घेतात आणि इथपर्यंत आले. अरे तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. अरे इथं गोड मृत्यूची प्राणप्रतिष्ठा झाली, अनेक वर्ष झाले. अरे तुमच्या एरियामध्ये, तुमच्या कॉलनीमध्ये संत सद्गुरू नारायणगिरी महाराजांचं मंदिर तुम्ही पाहिलं नाही का? म्हणजे अहो तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. आल्या गाडीनं परत जा, नारायणगिरी महाराजांच्या चरणावर डोकं ठेवा. तुम्हाला देवाची गरज आहे? मग ऐका, देवाचा पत्ता तुम्हाला सांगतो. अभंग जन्माला आला, माझे नामदेवराय तुमच्या आमच्याशी बोलू लागले. संतापायी माथा ठेविता सद्भावे आणि तेने भेटे देव आपे आप. देवाची अपेक्षा आहे, मग संताच्या चरणावरती आपलं डोकं ठेवा. तुम्ही म्हणाल भेटेल, म्हणवणिया संता खंड भजावे आणि त्यांची चरणी व्हावे लीन सदा. महाराज ज्याच्या सत्तेनं वेदाचं बोलणं, सूर्याचं चालणं, वृक्षाच्या पानाचं हलणं, तो देव परमपूजनीय नारायणगिरी महाराजांच्या चरणावर डोकं ठेवल्यावर मिळेल का? तेव्हा माझ्या नामदेवरायानं सांगितलं, अरे कितीही लोक पंक्तीचा उपभोग घेण्याकरता आले तरी माझ्या नारायणगिरी महाराजांच्या पंक्तीमध्ये देवानं कधी अन्न कमी पडू दिलं नाही. ही भूमिका आहे. म्हणून संतापायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप. साधू पाशी देव कामधंदा करी आणि पितांबर धरी वरी छाया. साधू पाशी देव कामधंदा करतो. जसं न्यायाधीशाशी बोलण्याकरता माऊली मध्यंतरी वकील असावा लागतो, तसं देव कळण्याकरता मध्यस्थी नारायणगिरी महाराजांना करावी लागते. त्यावेळेस ती मध्यस्थी होत असते. आता पुढे जाऊन सांगताय नामदेवराय, आपण भाग्यवान आहोत. कशा पद्धतीनं? संत हे मिळत नाही. दुर्लभम त्रयमेवेत दैव हेत दैवग्रहाणु हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. देव संत मिळत नाही. अहो इंद्र चंद्र महेंद्र या संत देवांना सुद्धा संत मिळाले नाही, नारायणगिरी महाराज मिळाले नाही. पण आपण भाग्यवान आहोत की आपल्याला ते मिळाले. नामा म्हणे देव इची संत संग आणि आम्हा जीवलग जन्मोजन्मी विठाल. अभंगाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर ठेवल्या. उर्वरित वेळामध्ये मला अभंगाला चिंतन स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण तत्पूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य. या न्यायानं आपल्या ह्या असलेल्या एरियामध्ये पवित्र असलेलं क्षेत्र, श्री क्षेत्र, बजरंग मित्र मंडळ व भजनी मंडळ, बजरंग नगर, अशोकनगर, सातपूर असलेला हा परिसर आणि या परिसरातील हर एक भाविक या ठिकाणी उपस्थित आहे. भले गाडी बजरंग नगरकरांनी केली तरी प्रवासी खूप काही आहे. माझं बोलणं समजून घ्या. या ठिकाणी परिसरातील मंडळी सगळी आलेली आहे आणि हा संपूर्ण सारासार विचार करत असताना प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने, भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या कृपेनं, निवृत्तीनाथांच्या कृपेनं, सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादातून, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, ब्रह्मलीन महंत वैकुंठवासी सागरानंद सरस्वती व महंत श्री रामगिरीजी महाराज मठाधिपती सरलाबेट यांच्या प्रेरणेनं आदरणीय हरिभक्तीपारायण ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे, एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. आदरणीय भरतगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि
माझे परमार्थिक मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण माझे पितृस्थानी असलेले पितृतुल्य आदरणीय हरिभक्तीपरायण संजय महाराज साठे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व बजरंग नगर मित्रमंडळ व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्या तन मन धनाच्या सहकार्यातून चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा साधू संतांच्या पवित्र उपस्थितीमध्ये मानवी जीवाचं सार्थक्य नेमकं कुठे आणि कसं याचा शोध घेत असताना प्रपंचिक जीवनाला असलेला वेळ थोडासा बाजूला काढून आपल्या आत्मिक उद्धाराकरता तुम्ही सर्वांनी खर्चलेले हे 7-8 दिवस हे नक्कीच फलदायी ठरतील यात काही शंका नाही। आणि हे गोड नियोजन करत असताना मी म्हणेल कीर्तनकाराला प्रत्येकाचा चेहरा आणि प्रत्येकाचा नामनिर्देश करणं बाबा शक्य होत नाही आणि ते होणारही नाही, पण इथं उपस्थित असलेल्या महिला असतील, अन्नदानाकरता जे काही वाढणारी मंडळी असेल, ही सगळी मंडळी परमार्थामध्ये असं आहे, कीर्तनकाराला जे पुण्य ते झाडून घेणाऱ्याला पुण्य आणि मिरच्या खोडून देणाऱ्यालाही तेच पुण्य, ही साम्य अवस्था आपली सनातन परंपरेनं ठेवली। मी कुणाचा उल्लेख करेल नाही करेल, परंतु त्या पंढरीच्या पांडुरंगाला कल्पना आहे की ह्या कीर्तन साधनेवर आणि ह्या सप्तावर प्रेम करणारी ही सगळी मंडळी जीवापल्याड ह्या सप्त्याला जोपासतात आणि ही वर्षानुवर्ष तुमची ही परंपरा चालू आहे। माझं परमभाग्य आणि सद्भाग्य मागच्या वर्षी देखील तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या असलेल्या अट्टहासापोटी आणि आदरणीय संजय महाराजांनी ती निवड माझी केली। मी त्यांना सहज हसल्यावारी बोललो, तुमच्या निवडीमध्ये सगळे काही ब्रह्मचारी माणसं आहे। जर विचार करायला गेलं तर मोठमोठी अरुणनाथ गिरीजी महाराज असतील, सगळी मंडळी तुम्ही ही तपश्चर्यानं युक्त तपोनिधी निवडतात। आणि आत्तापर्यंत काय मी संसारात गुंतलेलो नव्हतो, परंतु आता मेहंदीचे हात थोडे थोडे निघायला लागले, नंतर संसाराकडची वाटचाल माझी होणार आहे। मग तदनंतर पुढच्या वर्षी मी संसारिक असेल। लेकराला तुम्ही साधूंच्या यादीमध्ये टाकलं, ते यादीतून फक्त बाहेर काढू नका, ही कृपा आशीर्वाद जेवताना मी त्यांच्या समोर मांडला। आणि बघायला गेलं तर तपश्चर्याने युक्त ही सगळी मंडळी आहे। मी वयानं, ज्ञानानं आणि अनुभवानं तुमच्या सर्व कीर्तनकारापेक्षा लहान आहे, परंतु तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही लहान कीर्तनकाराला संधी देतात। उपस्थित ह्या कीर्तन साधनेकरता गोड सहसात ज्यांचा मला आधार आहे असे गोड मृदंगाचार्य, दोन्ही मृदंगाचार्य, पेटी मास्तर आणि गायक वृंद। मी खरं तर थोडा स्वाभिमानी वक्ता आहे, मी नको त्याचं नाव कीर्तनात घेत नाही, पण ह्या सगळ्या मंडळीचं वर्णन मी आज तोंड भरून करणार आहे। त्याचं कारण असं आहे, बायकोनं नवऱ्याशी लग्न केलं म्हणून सासू सासऱ्यांना बाजूला काढायचं नसतं। म्हणजे काय, तिच्या आवडीने आवडी इतरी। शीतलताई ती म्हणते माझ्या नवऱ्याला जन्म दिलाय, ही माझी सासू म्हणजे माझी आई ठरेल, आणि माझ्या नवऱ्याला यांनी जोपासलंय, हे जर त्यांचे वडील आहेत हे माझे सासरे, म्हणजे प्रेम नवऱ्यावरच आहे। ऋषी महाराजाचं प्रेम पांडुरंगावरच आहे। परंतु जसं नवऱ्याच्या संबंधानं इतर जण येतात, तसे तुम्ही सर्व वारकरी पांडुरंगाच्या नावाचं गळ्यामध्ये मंगळसूत्र धारण करतात। आपण एका नाथ्याचे आहोत, म्हणून मला नामनिर्देश करणं भाग आहे। दोनही मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण मुकुंद महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण ओम महाराज असतील। गोड गायनाची रोहित महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण रोहित महाराज असतील। तदनंतर इकडं गोड सहसात करण्याकरता उपस्थित असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण स्वसम्राट गायन सम्राट देवीदासजी महाराज पवार असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण कैलास महाराज घुगे असतील। तदनंतर आदरणीय हरिभक्तीपरायण स्वसम्राट गायन सम्राट आदरणीय हरिभक्तीपरायण सुरेश महाराज असतील। माझ्या समवेत आलेले आदरणीय हरिभक्तीपरायण कैलास महाराज असतील। इथं उपस्थित असलेले 2 तुळशी वृंदावन घेऊन आणि टाळ घेऊन माझ्या भगिनी असतील। मी तर म्हणेल तुम्ही आज एका स्त्रीत्वाचं पात्र बजावत असताना ही परमार्थिक वाटचाल करताय, पण मी म्हणेल जर परमार्थिक जीवन उपभोगता येत असेल तर पुरुषानं सुद्धा स्त्रीत्वाचं रूपांतर घेतलं तर हरकत नाही। कैलास महाराज संत म्हणतात, मी लाडकी आहे कुणाची, लाडकी लेख में संताची, लाडकी लेख में संताची, लाडकी लेक में संताची, लाडकी लेक में संताची, मजवरी कृपा बहुताची, मजवरी कृपा बहुताची, लाडकी लेख में संताची, लाडकी लेख में संताची।
आणि संतांनी सांगितलं मी लाडकी लेक संताची. जर संत आईवडील होत असेल तर प्रत्येक जीवानं लेक व्हायला काही अडचण नाही. म्हणून माझ्या भगिनी असतील, माझे बंधू असतील, वयानं वारकरी वेशामध्ये कितीही लहान मुलगा असला तरी 70+ माणूस त्याच्या पायावर झुकतो. बाबा आपला हा अनुभव आहे. कारण काय, ते लेकरू आता आई वडिलाचं नाही तर ते ज्ञानोबारायचं, तुकोबारायचं, नारायणगिरी महाराजांचं झालेलं असतं, म्हणून त्याच्या पाया पड. स्वतःचं पोरग असलं तरी पाया पडा. त्याचं कारण आहे आता ते लेकरू संतांचं झालं. या न्यायानं माझ्या भगिनींच्या चरणावर कोटी कोटी वेळा नतमस्तक होईल. दोनही असलेले चोपदार, त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज असतील, छत्रपती संभाजीनगरवरनं इथपर्यंतचा त्यांचा प्रवास, आणि तदनंतर आदरणीय देसाई महाराज असतील, गोड सेवा, तदनंतर सुंदर असलेली विनयची असलेली वेशभूषा आणि वारकरी परंपरेला शोभेल साजेल असं ज्यांचं गोड नृत्य, आदरणीय हरिभक्तीपरायण माझे परमस्नेही गंगाधरजी महाराज राजगुरू आदरणीय हरिभक्तीपरायण महाराजांच्या चरणावर नतमस्तक होईल. हे संपूर्ण आयोजन नियोजन करत असताना जागा लिमिटेड आहे, परंतु कमी जागेमध्ये आपल्या आवाजाचं व्यवस्थापन यथायोग्य करण्याकरता जे समर्थ आहे असे आदरणीय हरिभक्तीपरायण माझे संमित्र श्रीराम साऊंड सिस्टीमचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल दादा, त्यांच्या चरणावरही कोटी कोटी वेळा नतमस्तक होईल. उपस्थित असलेले माझे परीक्षक म्हणून मी ज्यांना उपमा देईन त्यामध्ये पांडुरंगाच्या रूपानं आदरणीय हरिभक्तीपरायण भरतगिरीजी महाराज असतील, आणि परमपूजनीय एका श्री शक्तीचा जागर करत असताना उपस्थित असलेले शीतलताई असतील, उपस्थित असलेले आदरणीय परमपूजनीय बाबा असतील. गोड सुंदर मागच्या वर्षीच्या कीर्तनातली चाल तुम्ही माझ्या कीर्तनात म्हटले होते, ही मला चांगल्या पद्धतीनं आठवत आहे. अजून संसारात गुंतलेलो नाही तोपर्यंत बौद्धिक क्षमता थोडी बरी आहे, एवढी ही नावं आठवतात. हे माझं सामर्थ्य आता जोपर्यंत परमार्थिक अवस्था आहे तोपर्यंत टिकून आहे. तुमच्या आशीर्वादानं हे परमार्थिक वाटचाल यथायोग्य राहावी अशी तुमच्या मला आशीर्वादाची गरज असेल. इथपर्यंत मला जे घेऊन आले गोड असलेले आमचे मामाश्री, माझा आधार आदरणीय शरद मामा घुसळे असतील, तदनंतर इथे उपस्थित असलेल्या हरेक श्रोत्याच्या हृदयस्थ असलेल्या रामाला दंडवत करेल आदरणीय हरिभक्तीपरायण त्र्यंबक नाना, आदरणीय नानांच्याही चरणावर नतमस्तक होतो. माझ्यावर जीवापल्याड प्रेम करणारे नाशिक एरियामध्ये माझं जर कीर्तन असेल तर मला आग्रहाने अट्टहास करून घरी बोलावण्याचा अट्टहास करणारे, प्रेम करणारे आदरणीय माझे मित्र ज्ञानेश्वर भाऊ देशपांडे असतील, आणि इथं उपस्थित गोड असलेली छायाचित्रीकरण करत असताना ही कीर्तन आता 1 तासाचं होईल, 2 तासाचं होईल, आणि तुम्ही ऐकल्यानंतर ही कीर्तनाचा शेवट पूर्ण विराम होईल. परंतु ही कीर्तन अविरत जिवंत राहावं याकरता गोड असलेली शूटिंग या ठिकाणी ज्यांनी उपलब्ध केली आदरणीय आमचे आहिरे दादा, आदरणीय भाऊच्या चरणावरती कोटी कोटी वेळा नतमस्तक होतो. त्यांचा असलेला माझी माऊली चॅनल, बरोबर ना, माझी माऊली चॅनल, सुंदर असलेली त्यांची असलेली रेकॉर्डिंग, तदनंतर माझ्यावर जीवापल्याड प्रेम करणारे आदरणीय आमचे नाना महाराज कोटमे असतील. प्रत्येकाचा नामनिर्देश करणं मला शक्य नाही. तुम्ही सर्वजण स्तुतीपेक्षा वस्तुस्थिती जाणणारी मंडळी आहात, म्हणून मला पुढील काही कालखंडामध्ये चिंतन करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा करतो आणि अभंगाला चिंतन स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल प्रिया पुत्रा गोड प्रमाण महाराजांनी गायलं
कीर्तनाचं अभ्यासू वृत्तीनं ऐका. मी परीक्षक आहे, मला परीक्षा देण्याची संधी आदरणीय महाराजांनी दिलेली आहे. मार्क तुम्हाला मला द्यायचे आणि त्या संबंधाने कीर्तन बारकाईने ऐकायचं आहे. सुंदर वर्णन आलंय. काय संत वाङ्मय सांगते, रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन. बर, कंठी राम नाम धरा हे का सांगावं लागलं? त्याचं उत्तर मुकुंद महाराज असं आहे, त्याचं उत्तर असं आहे, कंठामध्ये राम नाम धरण्याचं उत्तर असं आहे, जर यदा कदाचित गरीब परिस्थिती आहे, संध्याकाळच्या वेळेला पाहुणे येणारे, घरामध्ये दिवा एकच आहे, लाईट एकच आहे, मग आता पाहुणे येणार आहे म्हणजे अंगणात टाकलेले फुलंही शूटिंगमध्ये यावे आणि घरात आल्यानंतर महाराजांनाही प्रकाश असावा, पाहुण्यांना प्रकाश असावा असा प्रश्न आहे. पण घरामध्ये लावण्याकरता एक स्पेशल लाईट नाही आणि बाहेर लावण्याकरता एक पोर्चमध्ये लावण्याकरता लाईट नाही. मग एका शहाण्या व्यक्तीनं असं केलं, त्याचं होल्डर दरवाजाच्या मध्यभागी आणलं, लाईट त्या ठिकाणी लावण्यात आला, प्रकाश बाहेरही पडला, प्रकाश आतमध्येही पडला. हे शरीर म्हणजे घर आहे, सुखाची गरज आतमध्येही आहे, सुखाची गरज बाहेरही आहे. म्हणून राम नामाचा दिवा कंठामध्ये लावा, प्रकाश जगातही सुखाचा होईल आणि आत्मिकही तृप्ती होईल. म्हणून सुखाचं ट्रान्सलेशन, जसं आपण म्हणतो कच्चा असलेला माल टाकला का तिकडून पदार्थ येतो, कोरी नोट टाकली का तिकडून ती छापून येते, ते नाशिक जिल्ह्यातच घडतं. मग इकडून दुःख टाकायचं आणि तिकडून सुख काढायचं, याच्याकरता काही पर्याय आहे का? मग तुम्ही संसारातच राहा पण कंठात नाव धरा, कामामध्ये कामामध्ये कामा, हरे मना राम राम, हरे मना राम राम, जाईन भवसम सुख होईन दुःखाचे, जाईन भवसम सुख होईन दुःखाचे, जाईन भवसम सुख होईन दुःखाचे. ट्रान्सलेशन. कॅश तुम्ही फोन पेला टाकली ती आता ऑनलाईन स्वरूपात झाली. मग दुःख ट्रान्सलेशन जर सुखात करायचं असेल तर त्याचं उत्तर संतांनी दिलं, सुख होईल दुःखाचे, कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. तुमच्या दुःखाला सुखामध्ये ट्रान्सलेट करण्याची ताकद राम नामात आहे. पण महाराज, कहाणी में एक ट्विस्ट आहे. कोणता? आम्ही भगवाधारी नाही, आम्ही काय साधू आहे? आमच्या मागं मुलं बाळ प्रपंच, नवऱ्याचा टिफिन करून द्यायचा, तो ड्युटीहून आला की लगेच त्याला परत आंघोळीला असलेलं फ्रेश होण्याकरता पाणी द्यायचं, त्याचा स्वयंपाक करायचा, मग झोपी जायचं. एवढी सगळी जबाबदारी आमच्यावर. आम्ही काही महामंडलेश्वर नाही. आदरणीय महाराजांनी मला गोड जेवण करताना कल्पना दिली आणि मला तोच विषय मांडायचा आहे तुम्हाला. महाराज कीर्तनकार येतो, धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून आम्हाला सांगितो काय सर्व मिथ्या हे जाणून आम्ही ज्या बायका पोरत रोज राहतो, जिच्या आईबापानं आमच्यावर विश्वास टाकून 7 फेरे बांधून आमच्या घरी पाठवली, तुम्ही म्हणायचं धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, हे पिशून आहे. मग जर जिच्या बरोबर लग्न करून जिला लक्ष्मीच्या पावलानं घरात आणलं, तुम्हा महाराज लोकायचं ऐकून तिला काय परत काढून द्यायचं? आणि तिला काढून दिल्यानंतर आता जो प्रपंच वाढलाय त्याचं काय करायचं? महाराज, मग तुम्ही आम्ही बोलते नाही म्हणून काही सांगायचं का? आम्ही संसारी माणसं. तुम्ही म्हणतात जर समजा यदा कदाचित देवाचं नामच सत्य आहे, तर त्याचं उत्तर असं आहे, कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. आदरणीय महाराजांचं माझं जेवण करताना, आम्ही जेवण करताना जास्त वेगळी चर्चा करत नाही, की याचं काय झालं, त्याचं काय झालं, कोण पडलं.
याच्या संबंधानं आमची चर्चा नाही. अभंग किती झाले, कोणते झाले, आणि तदनंतर विषय निघाला संसारिक अवस्था. परमपूजनीय गंगागिरी महाराजांचे काही शब्द त्यांनी मला सांगितले. मानवी जीवनामध्ये आणि कलियुगामध्ये संन्यासीत अवस्था प्रदान करावी असं काही नाही. संसारात असावं, परंतु त्यात ईश्वरी शक्तीचं सानिध्य ठेवावं. मुळाबाळाचाच प्रपंच करा, परंतु हृदय देवाला देऊन टाका. त्या दिवशी जगणं आणि संसार हा सुखाचा होतो. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. हरी असावे, हरी असावे, हरी असावे, हरी असावे, हरी संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसारात राहा. कशा पद्धतीनं? चिखलामध्ये कमळ उगवलं ताई, पण चिखलानं डाग नाही लागू दिला त्या चिखलाचा कमळाने. तसं जीवन असावं, तसं जीवन असावं. ऐकताय तुम्ही सर्वजण मंडळी, बारकाईनं ऐका. आपण सगळे संसारिक माणसं आहे. एका असलेल्या कवीनं प्रश्न विचारला देवाला, देवा सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू? माझ्या जीवनामध्ये प्रश्न आहे. जर यदा कदाचित निव्वळ कीर्तनकाराचंच ऐकलं महाराज, तर घरामध्ये जी पत्नी आहे तिला आता पोटाला गरज आहे, माझ्या मुलांना 2 वेळच्या जेवणाची गरज आहे. जर परमार्थिक दिशेनं वाटचाल केली, घरचे उपाशी मारताय. आणि जर देवाकडे गेलं नाही तर देव भेटत नाही, आनंदाची प्राप्ती होत नाही. सांगा मी काय करू? आणि अशा भल्या माणसाला उत्तर दिलं संतांनी, जीवन जगत असताना परमार्थाचं आणि संसाराचं सानिध्य एकत्र करावं आणि तदनंतर प्रपंच करावा. पण महाराज, संसार आणि परमार्थ एकत्रित करता येतो का? होय येतो. हे बघा, लाख लोक गप्पा सांगत असेल पैशात सुख नाही, कशात सुख नाही, कशात सुख नाही. पैशाशिवाय पैसा वर कामं येतो का नाही हे मला माहीत नाही, पण खाली भरपूर कामं येतो हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि कोण म्हणतं पैसा वर कामं नाही येत? ऑब्जेक्शन आहे माझं. पैसा येतो वरती कामं. तुम्हाला पटत नाही बाबा? पैसा शिवाजी बाबा, पैसावरती कामं येतो का नाही येत? येतो का नाही? पैसावरती कामं येतो का नाही? मग आत्तापर्यंतचे जे कीर्तनकार सांगत होते पैसा इथंच ठेवून जायचंय, देवाचं नाव घेऊन जायचंय, मग काय कसं काय? प्रश्नाचं उत्तर ऐकायचे का? पैसावरती कामं येतो सांगतो, पण त्याआधी भजन करा. विठाल ऐका. जोडोन या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, यथायोग्य पद्धतीनं पैसा कमवा. गावामध्ये जर सप्त्याचं नियोजन संजय महाराज करत असतील तर त्या असलेल्या 50,000च्या बंडलातून, अरे बंडल माणसा, 2 500च्या नोटा काढायच्या, सप्ता करता वर्गणी करता द्यायच्या. मग होतं काय? 49,000 वरती कामं येत नाही, पण हे 1,000 तुझ्या कामं येतात. तू म्हणाल कसं काय? खिशातले घरी राहिले, पण फोन पेला टाकले का जसे दुकानात गेल्यावर कामं येतात, तसे सप्ताहरूपी फोन पेला 1000 रुपये टाकले का परलोकामध्ये कामं येतात. करा हरी करा हरी भक्ती आहो, परलोकी येईला कामा. करा हरी भक्ती आहो, परलोकी येईला
सुंदर. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. हरीच्या भक्तीमध्ये जर तुम्ही पैसा टाकला तर तो ट्रान्सलेशन पुण्यात होतो. पैसा डायरेक्ट कामं येत नाही, इनडायरेक्टली कामं येतो. त्याला धर्म करता वापरा. आता पुढे चला, ऐका. सुखाचा संसार करायचा आहे, संताच्या सानिध्याशिवाय तो होऊ शकत नाही. मी म्हणालो देवाशिवाय सुख दुसरीकडे मिळत नाही, भेटत नाही. सुख आहे तर ते केवळ आणि केवळ ईश्वराकडेच आहे. प्रश्न आहे, तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही गप्पा सांगतात आम्ही ऐकतो, देवापाशी सुख आहे. गुलाबजाम खाणाऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे. बायकोला माग गाडीवर बसवलं का फिरणाऱ्याच्या चेहऱ्यावरही आनंद आहे. चोरानं चोरी केल्यानंतर चोरी यशस्वीरित्या पार पडली तरी चेहऱ्यावरती आनंद आहे. आणि सुनाकडं जर सासूच्या चाव्या आल्या तरी चेहऱ्यावर. मग तुम्ही असं कसं बोलले की देवाशिवाय दुसरीकडे सुख नाही, भेटत नाही. आम्ही ऐकायचं आणि तुम्ही काही सांगायचं. आता 2G गेलं, 3G गेलं, 4G गेलं, 5G आलं आणि तरी तुम्ही रेटवायचंच काम करतात. उत्तर द्या. एक जण आला, तो म्हणतो देवाशिवाय दुसरीकडे सुख नाही, मला माझ्या बायकोला बघितल्यानंतर सुख होतं. मग जर देवाशिवाय दुसरीकडे सुख नाही, मग माझी बायको पांडुरंग आहे का? घुगे बाबा माझी नाही म्हणत नाही. प्रश्न बरोबर ना. जर कीर्तनकार संजय महाराज म्हणतो देवाशिवाय दुसरीकडे सुख नाही आणि बायकोला बघितल्यावर सुख होतं, मग याचा अर्थ काय निघतो? एक तर बायको पांडुरंग असली पाहिजे, नाहीतर बायकोला बघितल्यानंतर सुख होतं. उत्तर काय? भजन करा त्यानंतर उत्तर देतो. विठाल ऐका. विषयाची गंमत अशी आहे, जे संसारात तुम्हाला सुख होतं ते नित्य नाही, शाश्वत नाही. ह्या मिनिटाला जो आनंद आहे तो पुढच्या मिनिटाला नाही. म्हणजे काय? सोप्यात सांगतो, पत्नीला बघून आनंद होतो हा त्याचा भाव आहे, परंतु विषयामध्ये सातत्य नाही. आज जी गोष्ट तुम्हाला आनंद देते उद्या ती तुमच्या दुःखाला कारण असते. ऐका, असं एक नियम आहे, सूर्य जर प्रकाश देतो, चिंतनीय बोलतोय, सूर्य जर प्रकाश देतो आदरणीय भरत महाराज, तर सूर्यानं प्रकाश संपूर्ण मनुष्य जातीला दिला. त्यानं कधी धर्माचा विचार केला नाही, त्यानं कधी जातीचा विचार केला नाही. सूर्य सर्वांकरता सारखा आहे. तसा सुखाच्या बाबतीत व्यवहार असा आहे, सुख ज्याच्या ठिकाणी आहे ते सर्वांना सुखच देतं. आता मुद्दा ऐका. ज्या बायकोला बघून तुला आनंद होतो, तिची जी आई, तिची जी सासू आणि तुझी जी आई, तिच्या बाबतीत तसा व्यवहार नाही. ती म्हणते माझ्या कमरेच्या चाव्या, अक्का माझ्या कमरेच्या चाव्या हिच्या कमरेला गेल्या, मोडले ना. असं आहे ते. म्हणजे जो आनंद पत्नी म्हणून नवऱ्याला आहे तो आनंद सासूला नाही. म्हणजे काय? सूर्यप्रकाश सर्वांना देतो, परंतु कुठे द्वैत भाव नाही. विषय एकाला आनंद देतात. माऊली म्हणतात, जया विषयांच्या ठाई एक निष्ठता काही नाही, ते तर दुःख आणि काही सुखही दिसे. सुरेश महाराज, एवढ्या दृष्टांतावर या सुज्ञ श्रोत्यांचं समाधान होणार नाही. एका जणाला गुलाबजाम जाम आवडतात, एका जणाला गुलाबजाम जाम आवडतात. हे कीर्तन थोडं बारकाईनं ऐका, शब्द शब्दामधले बदल ऐका. परंतु पंक्तीत बसला, पहिली वाढ आली, दुसरी वाढ आली, तिसरी वाढ आली, 10 गुलाबजाम खाऊन झाले. आता 11व्या गुलाबजामला तो म्हणतो मी जाम झालो. मी जाम झालो म्हणजे काय? गुलाबजाम तर आवडतो ना त्याला. मग मुद्दा असा आहे, विषयाचं सुख हे निरंतर नाही. पण आता मी आधीचा दृष्टांत दिला, पत्नी नवऱ्याला सुखदायी आहे, पण तिच्या सासूला असं वाटतंय जर माझं पोरग हिच्या ताब्यात ताटाखालचं मांजर होतंय तर दुःख आहे. म्हणजे एक विषय एकाला सुख देतो, एक दुःख देतो. माऊली, तो दृष्टांत गुलाबजामच्या बाबतीत घ्या. आता गुलाबजाम 10 खाणाऱ्याच्या शेजारी जर शुगरवाला बसला असला तर डोकूनही पाहत नाही. त्याचं कारण असं आहे का त्याला ते दुःख देतात. परंतु का
देवाचं नामस्मरण कामामध्ये करायचं, त्याचं उत्तर असं आहे, या देवाच्या नामचिंतनामध्ये जे सुख मिळतं ते विटणार नाही, विटे ऐसे सुख नो. हे भक्तिरस इथं माझा मुद्दा आहे. ऐका, देवाची गरज आहे, संसारात सुख नाही. याच्यावरती मुद्दा इथपर्यंत आला. मी व्यवहारातल्या सुखाची तुम्हाला क्वालिटी सांगितली, एक सुख एकाला देतं दुसऱ्याला नाही. आता परत दुसरा मुद्दा, जे संसारात तुमच्या अपेक्षा आहे, बारकाई नाही का, ती अपेक्षा पूर्ण झाली का तिच्या ठिकाणचं सुख नाहीसं होतं आणि ते नवीन वस्तूवर जातं, याचा अर्थ त्याच्या ठिकाणी सुख नाही. काय, आध्यस्थ पदार्थाची निवृत्ती, अधिष्ठानाच्या ज्ञानानं आध्यस्थ पदार्थाची निवृत्ती होते. भाव बारकाईनं ऐका, या जगामध्ये तुमच्या भविष्याचा तुम्ही विचार करतात, मला अमुक अमुक वस्तू पाहिजे. आता तुमच्या समोर कोणाला गाडी, कोणाला बंगला, कोणी भाड्यानं राहतंय. मी काय म्हटलो का भाड्यानं, भाडं असं काही म्हणलो का? बरोबर का नाही? कोणी भाड्यानं राहत असेल, कोणी स्वतःच्या घरात राहत असेल आणि सांसारिक दृष्ट्या पैसा असण्याचं गरजेचं आहे, म्हणून त्याच्या काही गोष्टीमध्ये अपेक्षा आहे. माझ्या असेल, तुमच्या असेल, आपण सांसारिक अपेक्षा असणं भाग आहे, खरंय. ऐका, पण सुख आपण ताब्यात त्या वस्तूच्या द्यायला नको. सुखाची ओळख अशी आहे, सुख नित्य असतं. ऐका बरं का, मला माहित नाही तुमच्या संसारातले पुढचे गोल, इंग्लिशमध्ये तुमचं साध्य काय मला माहित नाही, पण आज तुम्ही सुखानं झोपत नाही, याच्याशी मला प्रॉब्लेम आहे. काय, जर तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला काय लखोपती व्हायचं बना, पण आजचा चेहरा समाधानी ठेवा. पारमार्थिक माणसाची खरी ताकद म्हणजे चेहरा फ्रेश. कुणाच्या जीवनात दुःख नाही, इथं जन्माला आलो त्याचं कारणच आपण दुःखाच्या मुळामुळेच आलोय. वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागे हेच कारण आहे. मग परंतु आजचा दिवस आनंदी जगा. राज ऋषी महाराज तुमच्याकडे कीर्तनाला आला, त्याची इच्छा असेल तर पुढच्या वर्षी तुम्ही आमंत्रण दिलं, पण त्यानं तर कुको चिकू. मग मी काय करू शकतो? माझा सांगण्याचा भाव ऐका, मानवी जीवनातला प्रत्येक दिवस हा शेवटचा आहे असा विचार करा आणि मग जीवन जगा, दिग्न सुखाचं होईल. ऐका, जसं हरणानं पुढं पुढं बघितलं तसं माणसानं पुढं पुढं बघितलं. गाडी घ्यायची, गाडी घेतली, बंगला घ्यायचा, बंगला घ्यायचा, एक शेजारचा रोड फ्रंट जागा काढतोय ती घ्यायची. म्हणजे काय, विषयाच्या ठिकाणी एक विषय मिळवला का दुसऱ्या विषयाची अपेक्षा आहे. तसं सुखाची प्राप्ती होत नाही. ईश्वरी तत्वाला एकदा मिळवलं का नान वाप्तम वाप्तव्यम वर्त एवच कर्मणी, मला या जगात प्राप्त करण्याकरता आता काहीच शिल्लक राहिलं नाही, परंतु रामानं कर्म केलं, कृष्णानं कर्म केलं म्हणून मी कर्म करतो, ही अवस्था प्राप्त होते. फक्त माणूस कर्म करतोय, परंतु त्याचं मन स्थिर झालेलं असतं आणि त्याच्या चेहऱ्यावरती आनंद आलेला असतो. काटा 10च्या पुढे गेला, महाराजाकडे 20 मिनिटाचा शिल्लक वेळ राहिला, मग 20 मिनिटात आता महाराज काय सांगणार? ऐका, मोठ्याचं सानिध्य घ्या, अनुभव मिळेल. म्हणे काय, एखादे 1000 पुस्तकं वाचण्यापेक्षा नाना बाबा तुमच्यासारख्या एखाद्या वयस्कर माणसाबरोबर जर 1 तास घालवला तर तितकं ज्ञान मिळतं. म्हणजे काय, तसं शास्त्र वाचण्याकरता आमच्याकडे वेळ नाही. 6 शास्त्र, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्याय, वैशेषिक वेळ नाही. 18 पुराण वाचण्याकरता वेळ नाही. परंतु या सगळ्या संतांचं मंथोणी नवनीता ज्यांनी घेतलं ते संत आहे, आणि ते संत माणसाला देवापर्यंत म्हणजे सुखापर्यंत नेतात. ऐका, एक पात्र आहे, त्याचं नाव साधू आहे. का जायचं साधूकडं? त्यांनी सकल शास्त्राचा अनुभव घेतलाय आणि मग तुमच्या उद्धाराकरता ते बोलताय. ऐका, एक साधू नदीमध्ये स्नान करतोय आणि स्नान करत असताना भक्तीच्या वातावरणामध्ये ईश्वराचं नामचिंतन करतोय. नामचिंतन करत असताना आपली अवस्था ही समाधी अवस्था प्राप्त झाली. कालांतराने वेळ बदलत गेला, समाधीतून उत्थान झालं तर साधूच्या एक गोष्ट लक्षात आली, वाऱ्याचा प्रवाह वाढला गेला आणि लज्जा रक्षणाकरता अंगावरती जी लंगोट साधूनं वापरली ती आता बाकी साधूच्या अंगावरती राहिली नाही. सुरेश महाराज डोळे भरून आले, देवा जीवनाचं सामर्थ्य आणि जीवनातला वेळ तुझ्या चरणावर समर्पित केला आणि माझी परीक्षा बघतो, अंगावरची लंगोट बाजूला करून टाकली. वाऱ्याच्या प्रवाह बरोबर गेलेली लंगोट आता बाकी साधूच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाही. त्याच नदीच्या किनारी काही स्त्रिया धुण्याकरता आलेल्या होत्या. साधूनं डोळ्यात अश्रूंच्या धारा आणून देवाला प्रश्न केला, देवा माझ्या बहिणीसारख्या माझ्या आईसारख्या लेकी या नदीच्या तीरावरती कपडे धुताय, अंगावरती आता
वस्त्र नाही. देवा ही कोणती परीक्षा बघतोय. साधूचा हाक त्या स्त्रियांपैकी एका स्त्रीनं ऐकली आणि शीतलताई तिनं आपल्या धुण्याकरता आणलेल्या वस्त्रापैकी एक वस्त्र पाण्याच्या दिशेनं भिरकावलं. वस्त्र गिरत गिरत जात जात त्या साधूच्या हातापर्यंत पोहोचलं. साधूच्या हातामध्ये ते वस्त्र आलं आणि साधूनं लज्जा रक्षणाकरता ते वस्त्र वापरलं. ऐकताय तुम्ही सर्वजण. आणि साधू तीरावरती आला, त्या स्त्रीला जवळ बोलावून घेतलं आणि सांगितलं, अगं माझ्या लेकीसारखी आहेस तू. आज एका साधूवर किती मोठी मदत केली. अगं माझ्यावरती केलेली उपकाराची जाणीव हा साधू ठेवेल यात विशेष नाही. आज साधूला तू लंगोट पुरवली, एक वस्त्र दिलं. आता जेव्हा तुला वस्त्राची गरज भासेल तेव्हा कुणी सामान्य नाही तर जगाचा मालक येईल तुला वस्त्र पुरवेल. 30 द्रौपदी झाली आणि जगाच्या मालकानं तिला वस्त्र पुरवलं. 7 दिवस परमपूजनीय नारायणगिरी महाराजांच्या सानिध्यात जर तुम्ही राहत असाल तर वेळ वाया जाणार नाही. जसं त्या स्त्रीत्वाकरता जगाच्या मालकानं वस्त्र पुरवलं, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या गंगागिरी महाराजांच्या सानिध्यात जर राहाल तर जगाचा मालक तुमच्या पाशी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नामदेवराय म्हणतात, जा संतांकडं आणि त्यांच्या चरणावरती आपलं डोकं ठेवा. संत माता जोरदार टाळी वाजवा. सुंदर सुंदर अप्रतिम. संतापायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. संताकडे गेलं का देव आपोआप मिळतो. आदरणीय महाराजश्री, मी थोडा अभ्यासपूर्णच बोलण्याचा प्रयत्न करतो. आज जास्त पांचटपणा आणि फाजीलपणा करण्याचा माझी इच्छाही नाही. सेवा संत सांग नामा मान देवा, सेवा संत संगा नामा म्हणे देव इच्छी संत संग, आम्हा जन्म आम्हा जीव लग जन्मोजन्मी. म्हणूनिया संता खंड भजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. तुम्ही आम्ही सीता रूपानं, संत लक्ष्मणाच्या रूपानं आणि देव ईश्वरी पांडुरंगाच्या रूपानं. सीतेपासून राम लांब गेला, सीतेला भीती नाही, आपल्याला सुद्धा भीती नाही, देव लांब आहे. परंतु वहिनी वहिनी म्हणणारा लक्ष्मण सीते जवळ आहे, सीतेला भीती नाही. आणि ज्ञानोबा तुकोबा निवृत्तीनाथ गंगागिरी महाराज नारायणगिरीजी महाराज आपल्या असलेल्या ह्या कुटियाच्या बाहेर ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या रूपाने आपल्याला भीती नाही. पण सीता चुकली हो चुकली. तिनं लक्ष्मणाला सांगितलं, वहिनीकडे तुमची वाईट नजर डोळे भरून आले. आणि भरतगिरीजी महाराज लक्ष्मण रामाच्या पाठीमागे निघून गेला. नाही देव कळाला हरकत
हरकत नाही, नाही राम कळाला कृष्ण कळाला हरकत नाही. माझ्या नारायणगिरीजी महाराजांना, गंगागिरीजी महाराजांना, ज्ञानोबा तुकोबा निवृत्तीरायाला लांब होऊ देऊ नका. जर यदा कदाचित तसं झालं, सीतेपासून लक्ष्मण लांब गेला, सीतेचं अपहरण करून रावण निघून गेला, मृत्यूरूपी लावण येईल, तुम्हा आम्हाला घेऊन जाईल. बस याच्यावरती कीर्तनाचं सार समजा. माझ्या बोलण्याला मी पूर्ण विराम देतोय, माझ्याकडची वेळ संपलेली आहे. यथायोग्य पद्धतीनं परमपूजनीय नारायणगिरीजी महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्तानं हा दैवित्यमान सोहळा अन्नदाते नामदाते उपस्थित असलेल्या शत्रुवर्गाच्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या रामाला दंडवत करतो. उपस्थित असलेली सगळी मंडळी विद्वत रत्ने, काही बोलण्याच्या ओघात शब्द अपशब्द गेला असेल, माझ्या बुद्धीचे दोष समजावे. मुकुंद महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण महाराष्ट्र असतील, गोड असलेली सात आयती सचिन महाराज पवार असतील, आदरणीय कैलास महाराज असतील, दोनही कैलास महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण सुरेश महाराज असतील, इकडे उपस्थित असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण जैतमाल महाराज असतील, गोड विनयची सहसात आदरणीय राजगुरू महाराज असतील, उपस्थित श्रोतृवर्ग, माझ्या मते शिवाजी काकांचं नाव शिवाजी भाऊ निगळ, आदरणीय महाराजांची असलेली ही सेवा आणि त्यांची उपस्थिती. हे बघा, ज्ञानोबा तुकोबांचं सानिध्य घ्या. मी माझ्या जीवनात ते सानिध्य घेतलं, तुम्ही ते सानिध्य घ्या. जन्माला घालणारे आई वडील आणि संत सुद्धा आपले आई वडील आहे. बोलण्याच्या ओघात शब्द अपशब्द गेला असेल, बुद्धीचे दोष समजावे. परमार्थिक वाटचाल करणारे माझे गुरुबंधू ऋषीदादा पवार असेल, इथं उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी आदरणीय हरिभक्तीपरायण उत्कृष्ट कीर्तनकार आदरणीय शीतलताई असेल, त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. बोलण्याच्या ओघात कुणाचा नामनिर्देश राहिला असेल तर माझ्या बुद्धीचे दोष समजावे. तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे मला लाभला. महाराष्ट्रातील कोणताही कीर्तनकार, पाकिटानं वयानं ज्ञानानं कोण किती मोठा, परंतु महाराष्ट्रातील कोणताही कीर्तनकार इथं तुम्हाला आणून देण्याची दानं धमक ताकद जे आपल्यामध्ये ठेवतात, असे असलेले आदरणीय संजय महाराजसाठी महाराजाचं नाव सांगायचं, महाराज तुमच्या समोर येऊन उभा राहणार. हे त्यांची वय असलेली परमार्थिक उंची आहे आणि हजारो कीर्तनकार त्यांच्या समोर उभे रांगा लावून, परंतु कोणता निवडायचा हा त्यांच्या हातात आहे. हजारो कीर्तनकारापैकी तुम्ही माझी निवड करतात, हे मी माझं भाग्य समजतो. कोटमगाव निवासी आदरणीय, बघायला गेलं आम्ही देवीचं मंदिरात कीर्तन केलं, आपल्या कोटमगावच्या देवीच्या मंदिरामध्ये कीर्तन सेवा झालेली आहे, परंतु नाशिकला येऊन इथं महिला वर्ग संपूर्ण या ठिकाणी उपस्थित आहे असलेलं ते देवीचं मंदिर आणि हे देवीचं मंदिर एकत्रित आलं. आदरणीय आमच्या आर्यदादानं व्हिडिओ क्लिप व्हायरल केली होती. काही एक टॉवर आहे गावचा, ते म्हणजे मंदिर आणि त्याचं लोकेशन म्हणजे हे डिवाइस आहे. त्या लोकेशनला ते नेटवर्क तिकडे कीर्तन करत असेल किंवा इकडे करत असेल, या असलेल्या कळसाला त्याची कल्पना येते. आता जाता जाता एकच सांगतो, संतांचं बोट सोडू नका, संतांना वेळोवेळी हाक मारा. जसं लेकरांना हाक मारावी आई बापाला, तसं आपण सर्व आता हाक मारूया माझ्या नारायणगिरी महाराजांना, गंगागिरी महाराजांना, माझ्या ज्ञानोबारायला, निवृत्तीरायला, तुकोबारायला. सर्वांनी हात वरती करायचे. या बात आहे, सुंदर अप्रतिम. सर्वांनी मुखाने नाम, हाताने टाळी, भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली